नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव शहरामध्ये एक विशेष मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले। राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन शेरखाने साहेब आणि जिल्हा अध्यक्ष ॲड गणपती मारुती कांबळे साहेब यासह काही कार्यकर्ते, बहुसंख्येने कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले। निवेदन परभणी या दंगलीच्या विषयावर आहे। आपण नेमकं काय त्या निवेदनामध्ये जनतेला आव्हान केलंय ते आपण त्यांच्याकडून ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण विचारूया नितीन शेरखाने साहेबांना की साहेब काय निवेदन नेमकं कशा पद्धतीने दिले। जे घटना परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे संविधान प्रतिकृतीची प्रत जो मातो फिरू की त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणतात, अशा त्या व्यक्तीनं तो संविधानाची प्रत मोडतोड केली। ही घटना बहुजन समाजाच्या लक्षात आल्यानंतर तिथं सगळ्यांनी जाऊन तिथं शहानिशा केली आणि शहानिशा केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबांनो हे कुणीतरी जाणून बुजवून संविधानाची प्रत तोडफोड केलेली आहे। त्या टायमाला बौद्ध समाज, बहुजन समाज आक्रमक झाला आणि आक्रमक झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आपले समाज बांधव म्हणजे बहुजन समाज बांधव तिथं होते त्यांनी पोलिसांना विनंती केली की बाबांनो आमचे संविधान ही देशासाठी लिहिलेलं आहे आणि जर संविधानाचा अपमान होत असेल, त्याची मोडतोड होत असेल आणि महाराष्ट्र शासन जर गपची बसत असेल तर आम्ही कदापि माफ करणार नाहीत। तर त्यावेळेस सर्व बौद्ध, सर्व बहुजन त्या ठिकाणी पोलिसांना विनंती करून त्यांना सांगितलं की बाबा ह्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या माणसाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी। त्यावेळेस पोलिसांनी पूर्णपणे कार्यकर्त्यावर विश्वास न ठेवता तिथल्या वाहनावर काठी चार्ज ऑटो रिक्षा असेल, मोटरसायकल असेल, आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला जेवढी बी वाहनं होती ती पोलीस बांधवांनी अक्षरशः एखादे दरोडेखोर ज्या पद्धतीनं भूमिका घेतात त्याच पद्धतीनं त्या तिथल्या कार्यकर्त्याचे मोटरसायकली ह्या पोलिसांनी दरोडेखोराप्रमाणे मोडतोड केली। तर आमची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं अशी मागणी आहे की जी मोडतोड पोलिसांनी केलेली आहे त्या पोलिसांना बडतर्फ करण्यात यावे। तसेच त्या दंगलीमध्ये जे लोक की उठाव करत होते त्या उठाव करताना जे आपले का बौद्ध बांधव, बहुजन बांधव उपस्थित होते त्यांना अरेस्ट करण्यात आलं, त्यांना PC घेण्यात आली। त्यांच्या चौकशीच्या दरम्यान आमचा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा व्यक्ती तो अतिशय संविधानाचा संविधानाला तो अक्षरशः आईवडिलापेक्षा जास्त मानणारा त्या व्यक्तीनं सगळ्या पोलिसांना, कर्मचाऱ्यांना विनंती केली की जी आमच्या संविधानाचा अपमान झालेला आहे त्या अपमानाचा बदला आम्ही तुम्हाला विनंती म्हणून तुम्ही घ्या। परंतु त्याचं काही देखील न ऐकता त्याला एवढा बेकार पद्धतीने ट्रीटमेंट देऊन, एवढं त्याला अपमानास्पद वागणूक देऊन, लाठीचार्ज करून त्याला जखमी केलं आणि जखमी केल्यानंतर त्याला सहन झालं नाही। सोमनाथ सूर्यवंशीला, तो ओडर समाजाचा होता आणि त्याला सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले आणि पोलिस म्हणतात की उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे।
परंतु तो उपचारादरम्यान मृत्यू झालेला नसून तो जाणीवपूर्वक बहुजन समाजाचा एक संविधानावर प्रेम करणारा व्यक्तीला संपवायचं कट कारस्थान ह्या महायुती सरकार त्यांच्या सोबत शासना म्हणजे त्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत असल्यामुळं त्यांनी मोठ्या पद्धतीचा गुन्हा केलेला आहे. आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघानं असं ठरवलंय की जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला त्याचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय चर्मकार महासंघ गपची बसणार नाही. आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघासोबत आमचा बहुजन समाज सुद्धा आमच्या पाठीशी राहणार आहे. हे सर, तुम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहात. हो. तुम्हाला असं वाटत नाही का ज्या ज्या वेळेस अशा दंगली घडल्या जातात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असू द्या किंवा बहुजन समाजातल्या महामानवाचा ज्या ज्या वेळेस अशी विटंबना केली जाते त्यावेळेस विटंबना करणारा माणूस मानसिक रुग्ण आहे, त्याचे मानसिक संतुलन बिघडलंय अशी वल्गना केली जाते आणि नेमकं सरकार स्थापन झाल्या 2 ते 4 दिवसातच हे घडलंय. काय म्हणालो याच्यात? मला एक वाटतंय की जो बी माथोफिरी म्हणून त्याला जी संविधान परत तोडलेले आहे, तोडफोड केलेले आहे, त्याचा बचाव करण्यासाठी महाराष्ट्राचे आपले चालू मुख्यमंत्री ती त्याला पाठीशी घालतात. आणि मला एक वाटतंय ज्या बी टायमाला महामानवाची विटंबना होते त्या टायमाला आपल्या महाराष्ट्र शासनाचे जो मुख्यमंत्री कुणी असो, फडणवीस साहेब असतील किंवा 2 उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी त्यांना पाठीशी घालल्यानंतर गुन्हेगारी हे वाढत राहते. गुन्हेगारी वाढायची नसेल तर त्यांनी त्याला शासन केलं पाहिजे, त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. जर मृत्यूदंड नाही दिला तर बहुजन समाज, मराठा समाज, सगळा समाज रस्त्यावर जेव्हा उतरल त्यावेळेस त्यांना कळेल की बाबा आपण ह्यांना पाठीशी घालणं चुकीची झाली. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही ॲडव्होकेट आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता सुद्धा ॲडव्होकेट. सूर्यवंशी विद्यार्थी होता आणि त्यानं कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. जे कायद्याचे शिक्षण घेतात ते खरंच अन्याय करतात का? नाही, ही चूक आहे. कायद्याची जे शिक्षण घेतात ते कायदा जाणतात आणि ती लोकांपर्यंतही पोचवतात की जे संविधान देशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि ती काय एका जातीसाठी नाही, ती एका धर्मासाठी नाही किंवा ती एका पंथासाठी नाही, तर ती संबंध देशातील मानवजातीसाठी आहे. आणि ती मानवजातीमध्ये या देशामध्ये अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत. त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिताना सगळ्याचा इतंबू असा विचार केलेला आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. जो काही जात आहे, जो काही धर्म आहे, जो काही पंथ आहे, त्यांनी त्याच्या मर्यादित त्यांच्या उंबरठ्याच्या आत ती जपण्यासाठी त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु एक माणूस म्हणून ज्या वेळेस आपण आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येतो, आपल्या गावाच्या बाहेर येतो, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर येतो, त्यावेळेस मानवता म्हणून सगळी एकच जात आहे, एकच धर्म आहे आणि एकच पंथ आहे असं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस त्यांना न्यायालयाच्या कोठडीत होते ते. मग न्यायालयाच्या कोठडीमध्ये एवढी बेदम मारहाण केली, त्याला कंट्रोल करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करू शकत होते. पण तरी सुद्धा परभणीमध्ये एवढा तसा त्यांनी गदारोळ झालेला आहे, तो का थांबवलं नाही? ते आता तो राजकीय विषय आहे, ते थांबवण्याची जिम्मेदारी गृहमंत्र्याची आहे. शपथविधी नुकताच झालेला होता, गोंधळ इकडे चालू होता आणि अशा परिस्थितीमध्ये ही जातीय दंगल वाढू नये यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी त्यांचं प्रशासन सज्ज ठेवायला पाहिजे होतं. परंतु पोलिसांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि जी काय पाठीमागं ही समाजद्रोही काही संघटना आहेत, काही व्यक्ती आहेत, त्यांना आसुरी आनंद घ्यायचा असतो आणि ही जाती जातीमध्ये दंगली पेटवतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महामानव, त्यांचं संविधान असेल, शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्याबाई होळकर असतील, मग ही या समाजाच्या कुठल्या तर एक भावना आहेत त्यांच्या पाठीमागे लागलेल्या. मग कुठं ठिणगी टाकायची ही समाजद्रोही असणाऱ्या व्यक्तीला बरोबर माहीत असतं आणि तो अशा जाणकार माणसाचा तो
वेडा माणूस आहे म्हणून त्याच्या पाठीमागे लावून तो त्याचा वापर केला जातो आणि मग तो समाज वेडा आहे म्हणून त्याला ती कृती करायला लावली वाचवण्याचा प्रयत्न आहे. आणि ती शब्द टाकली तर तो वेडा आहे, मग त्याला जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, काय नाही, तो वेडा आहे. मग ह्याच्या खाली त्याला नेलं जातं आणि त्याला तिथून सूट देण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्या दरम्यानच्या काळात जी काही समाजातील बहुजन बांधव आक्रमक झालेले असतात ते पेटून उठलेले असतात आणि त्यावेळेस मग कुठला तरी दंगा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग त्याच्यावर पोलीस लाठीचार करतात आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून ही सूर्यवंशी जो विधी शिक्षण घेत होता, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अतिशय मानणारा होता, तो त्यांच्या संविधानावर प्रेम करणारा होता आणि ती घटना त्याला कळाल्यानंतर तो निषेध करण्यासाठी तो मोर्चामध्ये सामील झाला होता. आज धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही काय निवेदन दिले? मी आज धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नितीनजी शेरखाने आणि मी ॲडव्होकेट गणपती कांबळे आणि आमचे सर्व समाज बांधव यांच्या वतीनं आम्हाला परभणीमध्ये जो काही हा अनुचित प्रकार घडला, जे काय समाज बांधवावर अमानुष लाठीचार्ज झाला आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक मृत्युमुखी पडला, याचं आम्हाला आमच्या अंतकरणाला दुःख झालं आणि ह्या दुःखाच्या ह्याच्यातून आम्ही निषेध म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनामध्ये आम्ही असं नमूद केलेलं आहे की जो कोणी हा माथेफिरू आहे त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत शासनामार्फत झाली पाहिजे आणि ही जी काही प्रवृत्ती आहे ही थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं याची जिम्मेदारी घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत आणि जेणेकरून सर्वसामान्य माणसाला या आंदोलनाचा किंवा अशा प्रतिकृतीचा त्रास होणार नाही. त्याचा चाप या भविष्यामधील जो कोणी करत असेल त्याला बसला पाहिजे, म्हणून ही महाराष्ट्र शासनाची जिम्मेदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब अशा पद्धतीचं निवेदन दिले तुम्ही. अशा पद्धतीचं साहेब, प्रत्येक मुलाखतीमध्ये जे SC मधले कार्यकर्ते आहेत, मागासवर्गीय आहेत, इतर मागासवर्गीय आहेत, बहुजन समाजाचे आहेत, शिवछत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी माणसं आहेत, या सगळ्यांना भीती बसली की RSSचं संघटन आणि या संघटनेतून तयार झालेलं भाजपा हे सरकार आले 5 वर्षे सर्व जनतेवर न्याय म्हणजे सर्व जनतेवर अन्याय होईल अशी भीती वाटते. काय म्हणणं आहे तुमचं प्रदेशाध्यक्ष म्हणून? माझं एक म्हणणं आहे, मी एक संघटनेचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून नाही बोलत, परंतु एक समाजसेवक म्हणून बोलतो. ज्या टायमाला आपल्या बहुजन समाजाचा एखादा कार्यकर्ता धाडस करतो की बाबा कुठंतरी बाबा आपल्या संविधानाची प्रत तोडफोड होते आणि त्याचं धाडस ज्या टायमाला सामान्य माणूस उत्साहाने म्हणतो की बाबा आता न्याय दिला पाहिजे, तर त्याला न्याय नाही तर त्याला अक्षरशः कायमच्या जीवनातून संपवण्याचा प्रयत्न ह्या महायुती सरकारचा आहे. आणि इथून पुढं कुठलाही बहुजन बांधव पुढं आक्रमक होता कामा नये, त्याच्यासाठी सर्व त्यांचे षडयंत्र आहेत. मग SC मधले जे 59 जाती आहेत आणि प्रमुख जाती महार, मांग, चांभार, ढोर आहेत, या सगळ्या जातींना आताच्या या परिस्थितीमध्ये कसं एकोप्यामध्ये राहावं लागतंय की जेणेकरून एकोप्यात राहिल्याशिवाय न्याय मिळणार नाही. आणि जर एकोप्यात नाही राहिलं तर 5 वर्ष असंच होणार का? मला एक वाटतं, ज्या टायमाला हिंदू मुस्लिम बरं का आणि मराठा आणि मुस्लिम समाज एकत्र येऊन महाविकास आघाडी बरोबर गेला आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणली, ती योजनेचा प्रसार केला आणि त्या योजनेचा प्रसार करून त्यांनी यावेळेस असे योजना आणल्यामुळं बहुजन समाज त्यांच्या सोबत गेला. बहुजन म्हणजे कोणता? ओबीसी समाज सत्तेत येईपर्यंत त्यांचा वापर केला. जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन करायचं होतं त्या टायमाला ओबीसीला डावलण्यात आलेला आहे, पूर्णपणे तिथं पूर्णपणे डावलण्यात आलेला आहे. आणि हे सरकार मला तर वाटत नाही की 5 वर्षामध्ये ओबीसीला न्याय देईल. बघा, आपले SCचे बरेचसे माणसं आमदार म्हणून आले, हो, पण काही माणसाचा आवाज परभणीच्या बाबतीमध्ये
एक धाडसानं पुढं आलाय असं दिसलं नाही. म्हणजे आवाज दबले का आपल्या एससीच्या आमदाराचे? त्याचं कारण सांगतो मी. ज्या पद्धतीनं मराठा समाज इथं जास्तीच्या संख्येनं आहे, त्यांचे पूर्वीचे आमदार जवळपास 150च्या पुढे होते, आता 200च्या पार आहेत, 204 आहेत, तरी त्यांचं चालू देत नाहीत. तर एससी समाजाचं तर ते चालूच देणार नाहीत. बघा कालच संसदेमध्ये अमित शहा यांनी स्पष्टच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विरोधातच वक्तव्य केलं. ते काय म्हणाले, एक फॅशन झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायची फॅशन झाली. एवढे जर नाव ईश्वराचे घेतले असते तर 7 जन्म पुण्य मिळालं असतं असं अमित शहा म्हणालेत. आता काय म्हणायचं या वक्तव्यावर ते तुम्ही सांगा. आता काय मला एक वाटतंय, देशाचं गृहमंत्री पद हे अमित शहा साहेबाकडे आहे. त्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं वक्तव्य करणं म्हणजे महायुती सरकारला धोका आहे भविष्यात. आणि त्यांचं कार्य करण्याची पद्धत बिलकुल सुद्धा व्यवस्थित नाही. कुठल्याही मागासवर्गीय माणसाला त्यांच्या डोक्यात एकच आहे, भविष्यामध्ये कुठलंही आरक्षण टिकू देणार नाहीत या पद्धतीची त्यांची भूमिका आहे. आणि त्यांनी आत्ता काय केलंय की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महत्व देण्यासाठी संविधान मंदिर केलंय. पण संविधानाला मंदिर म्हणू नका तुम्ही. संविधान ही एक जीव आहे, ही सगळ्या देशाचा जीव आहे. त्याला जर आपण देव म्हणलं तर ते चालणार नाही. संविधान म्हणजे एक घटना आहे, त्या घटनेला जर देवाचं रूपांतर दिलं तर ही ज्या पद्धतीनं RSS माणसाला हिंदू हिंदू म्हणून फसवतंय, त्याच पद्धतीनं ही अमित शहा सुद्धा आपल्या देश बुडवायला निघालेला हा माणूस घातक आहे आपल्या देशासाठी. बघा मुख्यमंत्र्याची शपथ घेतली हो देवेंद्र फडणवीसने, आणि त्या माणसानं नागपूरमध्ये गेल्या गेल्या अगोदर हेगडेवारांची पूजा केली, नमन केलं, आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे या माणसाने हेगडेवारांना महत्व दिलं प्रथम, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याच्या ताकदीवर शपथविधी घेताना संसदेला संविधानाला समोरून शपथ घेतली. हे योग्य वाटतंय का आपल्याला? पण एक सांगतो मी तुम्हाला, ज्या टायमाला का नाही लोकसभा लागायची होती त्या टायमाला यांना संविधान संपवायचं होतं, आणि आता यांना संविधानाचं भांडवल करून ज्या पद्धतीनं काँग्रेसनं राज्य केलंय त्याच्या डबल राज्य करायची यांची स्वप्न आहेत. परंतु की इथला आपल्या भारत देशातला जो मतदार आहे यांच्यावर अंतःकरणातून नाराज आहे. परंतु ह्यांची जी पूर्णपणे आयोग म्हणा काय, हे निवडणूक आयोग हे सगळे मुठीत आहेत, सुप्रीम कोर्ट मुठीत आहे. मग या असले सगळी यंत्रणा यांच्या जर ताब्यात असेल तर पुढे भविष्यात बाकीचं सरकार येणार नाही. इथं एकमेव सरकार राहणार म्हणजे BJPचंच राहणार. ते म्हणजे अन्यायकारक आहे आणि कदापि लोक माफ करणार नाहीत त्यांना. आणि काय होणार आहे माहिती आहे का, जी योजना यांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्या योजनेचा गैरफायदा त्यांनी थोड्याच दिवसात घेणार आहे. थोड्याच दिवसात आपल्याला जी योजना दिली ना आता की आपल्या भगिनीला किती दिलेत 1500 रुपये, आता त्यांनी 2100 देणार. आणि जी पेट्रोल आज आपल्याला 110 रुपयानं मिळणार आहे ते आपल्याला 150 पार करणार आहे, आणि डिझेल 130 पार करणार आहे. गॅस आपल्याला 1500 घ्यावा लागणार आहे. या सगळ्या गोष्टी अन्यायकारक आहेत. हे अन्याय नष्ट करण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या येशीतल्या बहुजन समाजातल्या मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या, विमुक्त, वंजारी, डकलवार, कोकलवार, महार, मांग, सांबार या सगळ्या लोकांसाठी काय आव्हान करणार? व संविधान वाचवणं गरजेचं आहे आणि आपण एकोप्यात राहिल्याशिवाय आपल्याला न्याय नाही. तुम्ही काय आव्हान करणार या लोकांना? मला एक वाटतंय की आपण कुठल्या तरी संघटनेचे महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष आहे म्हणून बोलत नाही, परंतु एक समाज एकत्र येऊन चालणार नाही. आपला बहुजन समाज एकत्रित आला पाहिजे आणि तो अराजकीय आला पाहिजे. मग तुम्ही त्याच्यासाठी काय करणार नेमकं? याच्या भविष्यामध्ये आमचं एक योजना आहे की सर्व SC असतील, OBCतले सर्व घटक असतील, सर्व जाती धर्माचे सर्व लोक एकत्रित करून आम्ही लढा देणार आहोत. बर, काय करणार साहेब तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये काय आव्हान करणार लोकांना? हे या जी बहुजन समाजामधल्या लहान लहान जाती आहेत
प्रत्येक गावामध्ये त्या जाती आहेत, परंतु ओबीसी समाज असतील किंवा एसटी समाजामधल्या, समजा तुम्ही म्हणल्याप्रमाणे एसटी समाजामध्ये 59 जाती आहेत, परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीवर आपण ओळखल्या जात्याच्या ती त्याची नावं तुम्ही सांगितली की एक बौद्ध, मातंग, चर्मकार, ढोर, हे 4च जाती आहेत, त्या प्रमुख जाती आहेत. परंतु मग त्याच्या पोट जाती सुद्धा आहेत, पोट जाती याच्यात मिसळत नाहीत, त्याच्याबद्दल तुम्ही आव्हान काय करणार? प्रत्येकाने त्या समाजामध्ये जी काही सुशिक्षित वर्ग आहे, जी काय चळवळीमध्ये काम करतो, त्या समाजानं आपला समाज आणि समोरचा जो समाज आहे एससी मधला असेल ओबीसी मधला, त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करायला पाहिजे. आणि ती जागरूकता जर निर्माण तर त्याची चैन तयार होईल. चैन तयार होऊन सगळं एकत्र येईल. जोपर्यंत तुम्ही ती चैन तयार करणार नाहीत, एकमेकाच्या जवळ जाणार नाहीत, उच्च नित्यता कमी करून दोघं किंवा तोपर्यंत साहेब तुम्ही या विषयावर एखादी बैठक लावणार आहेत का, एखादा मेळावा घेणार आहेत का, किंवा या सगळ्या जातींनी एकत्र आल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही? नाहीतर आयुष्यभर या 5 वर्षामध्ये आपल्यावर अन्याय करणारं सरकार या देशामध्ये आलेलं आहे. या देशाला जर थांबवायचं असेल आणि आपल्यावर होत असणारा अन्यायाचा प्रतिकार जर करायचा झालं तर आपल्याला एकोप्यात यावं लागणार आहे. या विषयावर काय तुमची धारणा आहे? मला तर असं वाटतंय, ज्या पद्धतीनं देशामध्ये इंडिया आघाडी झाली त्याच पद्धतीनं आपण बहुजनाची एक समाजात एकजूट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मी सर्व जाती धर्मातले लोक एकत्रित करून त्यांना इन्व्हाइट करणार आहे. सगळ्याला वैयक्तिक कधी कधी बैठक घेणार आहे? त्या 2024च्या एंड पर्यंत घेणार आहे, डिसेंबर पर्यंत, का 2025 मध्ये घेणार आहेत? आमचा विषय असा ठरला आहे की सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकत्रित करून हे राजकीय जेवढे बी पक्ष आहेत त्यांच्या विरोधात आम्ही सामाजिक अराजकीय संघटन तयार करणार आहोत. आणि हे अराजकीय संघटन तयार झाल्यानंतर त्याची मजबूती कोण्या पद्धतीने वाढवता येईल. आम्हाला राजकारण नाही करायचं, तर आम्हाला देशातला सर्व समाज सुखी ठेवण्यासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एकत्रित त्यांना करण्यासाठी आम्ही चंग बांधणार आहोत. सगळ्याला आम्ही इन्व्हाइट करणार आहेत. जवळपास आम्ही नवीन वर्षामध्ये जानेवारी एंड पर्यंत आम्ही सर्व संघटन बांधणार म्हणजे बांधणार. ओके. हे आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गणपत मारुती कांबळे यांनी आवाहन केले की सर्व जाती धर्माचे बहुजन समाजातले माणसं एकत्र झाल्याशिवाय आपल्यावर होत असणारा अन्यायाचा प्रतिकार आपण करू शकणार नाही. याच्यासाठी लवकरच 2025 मध्ये पहिल्याच महिन्यामध्ये हे बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि आपला बहुजन समाज एकत्र करून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एक इंडिया आघाडीसारखी मोठ बांधणार. आणि ती मोठ बांधण्यासाठी मार, मांग, चांबार, कुंभार, ढोर, साडी, माळी, वडर, पाथोडू, होल्यार, कोल्हार, ढक्कलवार या सगळ्या जातीचे लोक आम्ही एकत्र करणार आहोत आणि या अन्यायाचा प्रतिकार करणार आहोत. आणि NDA सरकार केंद्रातलं व महाराष्ट्रातलं महायुती सरकार करत असलेल्या बहुजनावर अन्याय करत असलेला प्रतिकार करण्यासाठी आम्ही ही मोठ महाराष्ट्र राज्यातून देश लेवलला सुद्धा नेण्याचा प्रयत्न निश्चित आमच्या समाजासाठी करणार, एक समाजसेवक म्हणून करणार असे त्यांनी सांगितले. तर पाहूया जानेवारीमध्ये किती जातीचा समावेश या बैठकीमध्ये होईल आणि ही मोठ कशी बांधली जाईल आणि अन्यायाचा प्रतिकार कसा केला जाईल हे पाहूया. येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.